श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 1 नोव्हेंबर, वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत दिवाळी. दिवाळी ज्याला दीपावली या नावाने सुद्धा ओळखले जाते. दरवर्षी अश्विन अमावस्याला आपण लक्ष्मीपूजन करतो. आपल्या घरात असणारी संपत्ती जी आहे तर ती पूजनीय आहेत, ती नेहमी वाढत राहावी यासाठी धनाचा अधिपती आणि देवी लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. असे म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मी पूजन केल्याने ती आपल्यावरती धनवर्षाव करते. यामुळे घरातील दरिद्रता, अलक्ष्मी ही दूर होते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात आणि त्यांची सुद्धा पूजा या दिवशी करत असतात. ही सोने चांदी खरेदी करून त्याची पूजा केल्याने धनसंपत्तीमध्ये वाढ होते, लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते असे म्हटले जाते. हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत. ही एक वस्तू जाळल्याने घरातील इडापिडा, नकारात्मकता, नजरबाधा, भांडणे, वास्तुदोष नष्ट होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी 6 वाजल्यानंतरनं रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. दिवाळी हा असा एक दिवस आहे जो वर्षातून एकदाच येतो. या दिवशी आपण आपल्या घरातली अलक्ष्मी, इडापिडा ही घरातून बाहेर काढतो आणि घरामध्ये लक्ष्मीला बोलवत असतो, म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करून घेत असतो. जेव्हा लक्ष्मी आपल्या घरात प्रसन्न होते तेव्हा घरातील दरिद्रता ही स्वतःहून निघून जात असते. घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील वातावरण हे नेहमी सुगंधित राहते. एवढंच नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जेचा सुद्धा नायनाट होतो. घरातील वाद विवाद थांबून आनंदाचं वातावरण देखील निर्माण होतं. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, एक कुटुंबामध्ये एकोपा राहिलेला नसेल, तुमच्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्या नात्यांमध्ये अंतर आलेलं असेल, तर हा उपाय तुम्ही घरामध्ये उद्याच्या दिवशी अवश्य करा. हा उपाय केल्याने घरातील वाद विवाद, कलह, ग्रहदोष हे थांबत असतात. घरात कापूर जाळल्याने पितृदोष देखील कमी होतो. जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात, आजारपण घरामध्ये जाणवत असतं. आणि जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी हा कापूर तुमच्या घरामध्ये जाळशाल तेव्हा घरातला पितृदोषसुद्धा दूर होईल. तसेच हा कापूर घरामध्ये जाळल्याने बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करणार नाही किंवा घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही इडापिडा असेल तर ती घरातून बाहेर जाते. शिवाय आपल्या कुटुंबाचं वाईट नजरेपासून संरक्षणसुद्धा होईल. तसेच घरामध्ये लहान मुलं सतत चिडचिड करत असेल, सतत मुलं आजारी पडत असेल, सतत मुलांना दवाखाना करावा लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय केल्याने मुलांचं आरोग्य हे उत्तम राहतं. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहेत. दिवाळी आहे, दिवाळीमध्ये सगळ्यांच्याच घरी मातीच्या पंत्या बघायला मिळतात. तर एखादी तुम्हाला मातीची पंती घ्यायची आहेत आणि त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. त्या तांदळावरती आपल्याला एक शेणाची गौरी घ्यायची आहेत. गाईच्या शेणकुटापासून बनवलेली जी गौरी असते, जिथं पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला एक 30 रुपयाला छोटंसं पॉकेट मिळतं. तर ते तुम्हाला आणायचं आहेत आणि त्यातला एक तुकडा जो असतो तर तो तुम्हाला त्या तांदळावरती त्या पंतीमध्ये ठेवायचा आहे.
यानंतर त्यामध्ये आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कापूर असेल तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे। यानंतर आपल्या हातामध्ये 2 फुलाच्या अखंड लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत, 2 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत, थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहेत। पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहेत। या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घेऊन तुमच्या घरातील लहान मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। घरातला जो कर्ता पुरुष असतो, जो आपल्या घरामध्ये धनसंपत्ती कमवून आणतो, लक्ष्मी कमवून आणतो, त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत। यामुळे त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत असते। तसेच तुमच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत आणि या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायच्या आहेत। यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। ही जी पंथी आहे तर ही तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये घ्या, जेणेकरून तुम्हाला चटका लागणार नाही, किंवा तुमच्याकडे कापूर राहायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीही चालेल। त्याला पकडायला असा दांडा असतो, यामुळे तुम्ही ते भांडं घेतलं तरीसुद्धा चालेल। हे आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे। प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप करत याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला याचा धूर फिरवायचा आहे आणि आपल्या घराचं जे ब्रह्मस्थान असतं, म्हणजे घराचा जो मधला भाग असतो, तर तिथे हे भांडं आपल्याला आणून ठेवायचं आहे। उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या या तुम्हाला उघड्या करून द्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या घरात काही नकारात्मकता असेल तर ती घरातून बाहेर जाते आणि जेव्हा घरातली नकारात्मकता बाहेर जाते तेव्हाच घरामध्ये लक्ष्मी ही येत असते। आणि दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी ही 12 वाजेपर्यंत पृथ्वीवरती भ्रमण करत असते, म्हणून आपल्या घरातली दरिद्रता, अलक्ष्मी हे घरातून बाहेर जाणे खूप महत्त्वाचं आहे। या दिवशी अनेक जण हवनसुद्धा घरामध्ये करत असतात, परंतु सर्वांनाच हवन करणं शक्य होत नाही। अशांनी ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत आणि घरातील अलक्ष्मी ही तुम्हाला बाहेर काढायची आहेत। आता यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहतील त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये किंवा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून दिल्या तरीसुद्धा चालेल। तसेच या दिवशी आपल्या घरामध्ये आपण लक्ष्मी पूजन करत असतो। लक्ष्मी पूजनासाठी आपण लक्ष्मी वापरतो, म्हणजे ज्याला झाडू म्हटलं जातं। काही ठिकाणी याला केरसुणी म्हणतात, तर काही ठिकाणी लक्ष्मी म्हणतात। तर या लक्ष्मीची पूजा दिवाळीच्या दिवशी केली जाते। खरं मान या लक्ष्मीचाच असतो दिवाळीच्या दिवशी। जेव्हा आपण या लक्ष्मीची पूजा करणार आहे त्यावेळी तुम्हाला त्या लक्ष्मीखाली एक वस्तू ठेवायची आहे। तर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यामध्ये 1 रुपयाचं एक नाणं, 4 तुम्हाला जे मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो तर ती काळी मिरी आणि 5 लवंगा या वस्तू तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ही पोटली तयार करून तुम्हाला त्या लक्ष्मी पूजनाच्या झाडूखाली ठेवायच्या आहेत। पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला पूजा करायच्या आहेत। संपूर्ण रात्रभर तुम्हाला ती पोटली तिथेच ठेवायची आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्या खाली जे पोटली असणार आहे त्यातलं 1 रुपयाचं नाणं काढून तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। 5 लवंगा ज्या असणार आहेत तर त्या लवंगा आणि त्यासोबत 5 कापराच्या वड्या ठेवून तुम्हाला ते घरामध्ये प्रज्वलित करायचं आहे। आणि जे 4 काळे मिरे असणार आहे तर ते काळे मिरे तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला पूर्वीकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि 1 काळी मिरी पुढच्या साईडने, 1 काळी मिरी मागच्या साईडने, 1 वरच्या साईडने आणि 1 खालच्या साईडने अशी तुम्हाला फेकून द्यायची आहेत आणि सरळ तुम्हाला घरी यायचं आहे। फेकल्यानंतर पाहू नका कुठे पडली, कुठे गेली, घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय तुम्हाला धुवायचे आहेत। तर हा एक उपाय तुम्हाला अवश्य उद्या संध्याकाळी करायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे, दरवर्षी मी तुम्हाला सांगत असते, तर यावर्षीसुद्धा तुम्ही हा उपाय अवश्य करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।